नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय इथे ईश्वरीला दिसतं की मामी बाहेर काहीतरी रात्रीचं करते. तर ती विचारायला जाते. तर मामी सांगू लागते की मला ना सिरीज पाहिल्याशिवाय कम्प्युटरवरती लॅपटॉपवरती मला झोपच येत नाही आणि माझ्या लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम आला ना, म्हणून मी ह्या मुलाला आत्ता रिपेरिंगला बोलवलं. तर ती म्हणते की घरात दुसरे होते ना, त्यांचं कुणाचं वापरायचं ना. तर मामी म्हणतात नाही, मला माझंच लॅपटॉप हवं होतं म्हणून मी ह्या मुलाला आत्ता बोलवलं. खरं तर तिने जे काम करण्यासाठी त्या मुलाला बोलवलं होतं त्याच्या चिठ्ठ्या असतात ना, त्या पटापट उचलून घेतलेल्या असते. त्यातली एक चिठ्ठी खाली पडलेली असते. मामी मग त्या मुलाला म्हणते की उद्या येऊन करून दे, आता जा. तर आता तो मुलगा लॅपटॉप घेऊन निघून जातो. तर मामी घरात जाते. तर इथे ईश्वरीला ती चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीवरती राजशिर्के असं नाव असतं. हा जो काही गुड नावाचं जी चिठ्ठी सापडली याच्यावरनं संशय आणखीच आपल्या ईश्वरीचं वाढत चाललं आहे मामीविषयी. मामी नक्कीच काहीतरी असं करताय जे कुणाला त्या सांगत नाही. पण असं काय खरं सारखा संशय येतो आपल्या ईश्वरीला वल्लरीवरती. पण तर वल्लरी नक्की काय करते ह्या गोष्टीचा जो काही डाऊट आहे ईश्वरीला तो शोधणार का ईश्वरी. पण आता सध्या त्यांच्या मागे खूप गडबड आहे. कंपनीत एवढं मोठं त्यांनी रिस्क घेतलं आहे, घर घाण ठेवलं आहे आणि ते 5 दिवसात टार्गेट आहे पूर्ण करून देण्याचं. म्हणजे कपडे वगैरे शिवण्याचं ते पूर्ण झालं पाहिजे म्हणून आता प्रत्येकजण कामामध्ये आपापली सेटिंग लावते, व्यस्त आहे. तर आर्नव नाश्ता करायला पण नाही म्हणतो. ईश्वरी त्याला म्हणत असते चहा तरी घेऊन जा, कॉफी तरी प्या. मग तो कॉफी पिऊन जातो. तर इथे ईश्वरी म्हणते की मी आमच्या दोघांसाठी नाश्ता डब्यात भरून घेऊन जाते ताई. तर तू ना हे फुलं आहे ना माझे सोनचाफ्याचे, हे ना मी कंपनीतल्या बायकांना देणार आहे. तर ते तू माझ्या पर्समध्ये ठेवशील का. तर ती म्हणते कशाला एवढे लाड करते कामगार लोकांचे. आकाश मात्र म्हणतो की किती वहिनी तू विचार करते प्रत्येक व्यक्तीचा. अंजली पण म्हणते खरंच कोणाचं मन कसं जिंकायचं, कोणाचं मन कसं जपायचं हे तुझ्याकडनं शिकायला हवं. तर इथे लगेच वाकडं तोंड करत नम्रता अशी करते. तर ईश्वरी म्हणते प्रत्येकजण आपल्यासाठी किती मेहनत करणारे, डे अँड नाईट ड्युटी करणारे, आपल्यासाठी ते इतके मेहनत करते. आपण त्यांना छोटंसं सन्मान त्यांची आपण करू शकतो ना, छोटंसं फूल देऊन. म्हणून मी हे सोनचाफ्याचे फूल प्रत्येक लेडीजला देणार आहे. आणि लगेचच इथे नम्रता म्हणते बापरे ईश्वरी पुराण सुरू झालं बुवा. लगेच असं म्हणत तोंड फिरवते. ईश्वरी डबा भरायला किचनमध्ये जाते. फुलं अशी चुरगळून टाकते ती आणि पर्समध्ये नेऊन टाकते. तिला फार राग येत असतो ईश्वरीचा. ईश्वरीच्या बद्दलची जी काही ईर्ष्या आहे तिच्या मनात ती इतकी भयंकर वाढत चालली. अगदी ती लहानपण सगळं काही विसरून गेली. इकडे वल्लवीची पण तीच परिस्थिती बरं का. मामांना ती जाऊन म्हणते की आता तू ना आर्नवला जाऊन सांग की हे घर घाण वगैरे काय टाकायचं नाही, आपल्या नावावरती करून दे, हे करून दे, ते करून दे, आपला हिस्सा पटकन काढून घ्या. त्याने जर सगळं घाण टाकलं आणि तो बुडाला तर सगळं आपलं प्रॉपर्टी सगळं काय आपल्या हातातून निघून जाईल. मग आपल्याकडं राहिलंच काय, इतके वर्ष आपण यांची मोलमजुरीच करत राहिलो, यांनाच सांभाळत राहिलो, मग आपल्याला मिळेल कधी काय जर त्यांनी हे सगळं गमवलं तर. तर मामा म्हणू लागतात कुठच्या कुठे विचार करते, काय बाई आहेस तू, तुला ना मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही असं म्हणत मामा तिथून काढता पाय घेतात. वल्लवीचा मात्र संताप होतो. काय बिंडोक माणूस आहे, याला स्वतःचा स्वार्थ पण समजत नाही. ईश्वरी कंपनीत गेल्यानंतर सगळ्या लेडीजना आपले सोनचाफ्याची सुंदरशी फुलं देते, त्यांचं स्वागत करते आणि कामासाठी प्रोत्साहित करते. कारण त्या सगळ्या व्यक्ती इतकं मेहनतीने काम करणारे. मॅनेजर तर अक्षरशः 2-4 दिवसाचे कपडे घेऊन कंपनीत राहायलाच आलं आहे. घरी जायचं यायचं वेळच वाया नको घालवायला ह्या हिशोबाने. आणि आर्नव पण इम्प्रेस होतो, म्हणतो व्हेरी गुड. पण सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची बरं का. तर आता फॅब्रिकची जी काही मालाची गाडी आहे ती पण आलेली आहे. आता माल आलं आहे, पोचला आहे, शिवणकाम सुरू होणार. त्याच्या अगोदर ईश्वरी छान आपल्या बाप्पाची पूजा करते, आरती करतात आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणत कामाचा श्री गणेशा केलेला असतो. सगळेजण आनंदी असतात, सगळे आता उत्साहाने काम करत आहे. खरं तर कामगारांना पण 12% सॅलरी, ह्या व्यतिरिक्त पण 12% जास्त पैसे मिळणार आहे. ह्या गोष्टीचा पण त्यांना पण आनंद आहे, त्यांचा पण फायदा होणार आहे. प्रत्येकजण आता मेहनतीने एकदम लगन मेहनत से असं म्हणतो तसं काम करत असतात. प्रत्येक जणाच्या मागे काही ना काही घरचा पण व्याप आहे. एक लेडी आहे, तिच्या मुलीचं परीक्षा आहे उद्या आणि तिची पेपरची तयारी आईला घ्यायची आहे, पण ओव्हरटाईम करत असल्यामुळे तिच्याकडे वेळ नाही. ही गोष्ट ईश्वरी तिला विचारते. मग ईश्वरी म्हणते की माझ्याकडे पर्याय आहे, तुमच्या घरी मी एका टीचरला पाठवते, त्या तिचा अभ्यास घेतील, तुम्ही काळजी नका करू. आता शिर्केंना सांगून लगेच ॲड्रेस वगैरे घेऊन त्या बाईच्या घरी एक टीचर शिर्केंनी पाठवून दिलेलं असतं. म्हणजे त्या बाईचं घरचं पण काम पूर्ण केलेलं असतं. म्हणजे मी ती इथे मन लावून काम करू शकते ना. तर इतकं सुंदर प्रकारे सगळेजण त्यांना मदत करतायत. त्यातनं काय झाले, आर्नवला कळले की आपलं काही गोष्टी बाकी आहे. तर आर्नव त्या गोष्टी म्हणजे आपलं हिशोब वगैरे करण्यात व्यस्त असतो. लेडीज म्हणतात की दुपार झाली आपण जेवायला जाऊ, पण आर्नव म्हणतो तुम्ही जेवण करून या, आम्ही काम करतोय. तर लेडीज म्हणतात तुम्ही जेवण नाही करणार आणि आम्ही जेवण करायला जायचं, मग काय आम्ही पण कामच करतो, आम्ही नाही जात जेवायला, वेळ नको ना वाया घालायला. तर मग आर्नव म्हणतो ठीक आहे मी तुमच्यासोबत येतो. मग त्यांच्यासोबत जाऊन जेवण वगैरे करतात. पुन्हा एकदा ते कामावरती रुजू होतात.
त्यात आणखी 200 पार्सल बाकी आहे अजून बनवायचे, बॉक्स बाकी आहे. तर 200 बॉक्स पूर्ण व्हायला हवे की नाही म्हणून सगळेजण काळजीत आहे. तर आता अंजली म्हणते आपल्याला अजून या लोकांवर प्रेशर नाही टाकता येणार, त्यांनी ऑलरेडी खूप मेहनत केली, खूप मदत केली आणि त्यांच्याकडनं आणखी 200 पार्सल बनवण्याचा दबाव घालणं म्हणजे त्यांच्यावर जबरदस्ती केल्यासारखं होईल. तर ही ऑर्डर पूर्ण होईल की नाही या गोष्टीचं धाक आता सगळ्यांना पडलेलं आहे, सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तर आता वर्कर पण आपल्या परीने खूप मेहनत करते, खूप मदत करत आहे, ते आता त्यांना खूप हेल्प करत आहे. तर आता वर्करने इतकं छान आपला रिस्पॉन्स दिला आहे ना, आता जवळजवळ सगळे बॉक्स पूर्ण होत आले, 20 बॉक्स बाकी. आणि त्याच वेळेला काय झालं की कंपनीची लाईट गेली. आता लाईट गेली म्हटल्यावर ते शर्ट कसे पूर्ण होतील, त्या गोष्टीची भीती आता सगळ्यांना वाटते. तर कोण काय करते, कोण काय नाही, प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने लाईट यावं म्हणून कोण फोन करते, कोण इलेक्ट्रिशियनला बोलवते, असं चालू असतो. अर्णव आणि ईश्वरी मग त्या रूममध्ये जातात, ज्या रूममध्ये हे सगळे मीटर वगैरे असतात, त्या मीटरला चेक करूया तिथे जर काही गडबड असेल तर. ईश्वरी म्हणते अहो तुम्हाला येतं करता, तर तो म्हणतो का नाही येणं, जमेल ना. तर त्याला मुद्दाम चिडवत असते, खरंच जमेल का, येईल का, करंट बसलं तर, अरे काय घाबरवते, अर्णव तिच्यावर चिडतो. आणि एकदम काय झालं, ईश्वरीने एक खटका असतो ना तो दाबला आणि सगळीकडे लाईट आली. लाईट आल्यामुळे ती घाबरते, मागे सरकते, तिच्या अंगावरती अर्णव पण पडतो. इतकं रोमॅन्टिक सीन त्या दोघांचं इथे आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. आणि इथे काय झालं आहे, बघता बघता सगळे पार्सल म्हणजे एकदम पूर्ण झाले आणि आपली ऑर्डर कंप्लीट झाली. ह्या गोष्टीचा आनंद सगळेजण देवाचं नाव घेऊन सेलिब्रेट करत आहे, आनंद व्यक्त करत आहे. आणि हे सगळं कामगारांमुळं झालं आहे म्हणून कामगारांचा आभार पण अर्णव ईश्वरी मानतात. आणि आपल्या नारळाचा नारळ फोडून आता इथे श्री गणेशा आकाशने केलं आहे. खूप छान प्रकारे नजर काढण्यात आली आहे. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना म्हणू लागतात की आपल्या दोघांची जोडी इतकी सुंदर आहे, तिने जर ठरवलं ना काही करू शकतो, हे जग जिंकू शकतो, हे आज आपण प्रूफ केलं आहे. आणि हा आनंद ते दोघंजण व्यक्त करतायत. पण पुढे जो काही ट्विस्ट येणार आहे तो खरंच पाहण्यासारखा आहे. चला तर मग चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूया. आत्ता घेऊ छोटी विश्रांती. धन्यवाद.